तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण कुठला? आत्महत्या करण्यास म्हणजे पाऊल उचललं मी आत्महत्या करण्यासाठी. किती वर्षापूर्वी? 1 वर्षापूर्वी. आत्ताच रिसेंटमध्ये? रिसेंटमध्ये. तुला मुलं 2 आहेत. लहान आहेत? लहान आहेत. लहान मुलं आहेत, पण जीव द्यायचा अशी काय वेळ आली ग तुझ्यावर? कारण काय? म्हणजे चारित्र्यावर मिस्टर बोलतात दारू पिऊन, घाणेरडं तुझा रेट 2000 आहे, तुझा रेट 500 आहे. किंवा मी कुठे जॉब करत असेल तर तिथं त्या सरांनी म्हणजे जॉबच्या ठिकाणीच जे काही कर्मचारी असतात माझे सिनियर्स, त्यांच्यासोबत तुझा अफेअर आहे, त्यांची नावं घेऊन मला डायरेक्ट म्हणायचं त्यांच्यासोबत झोपून आलीस का. म्हणजे तू व्यवसाय करतेस किंवा नोकरीला गेलीस तर असं बोल. मग कधी तुला मारहाण केली? मारहाण पण करतो असं घाणेरडं बोलतो पण चारित्र्यावर. म्हणून मी निर्णय घेतलेला की जगायचंच नाही. काय केलंस तू? फास्ट लोन घेतलेले होते एकदा, आणि एकदा औषध खाल्लेलं. ऍडमिट होतीस का तेव्हा? नाही, ऍडमिट नव्हते. औषध खायच्या वेळेसच तो आला आणि हातातून औषध घेतला, आणि एकदा फास्ट लोन घेत होते त्यावेळेस दरवाजा तोडून काढलं बाहेर मला सगळ्यांनी. अच्छा, हे किती वर्षापूर्वी? वर्षभरापूर्वी. हा. पण तुला असं वाटत नाही का तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी हे पाऊल उचलणं चुकीचं आहे? पण म्हणजे मला रस्ता दिसत नव्हता किंवा मला म्हणजे काही पर्याय सुचत नव्हता, त्यामुळे हे पाऊल उचलायचा प्रयत्न केला. समाज, तुझे पै पाहुणे, आईकडचे पै पाहुणे असतील, सासू सासरे कडचे असतील, कधी तुला मदत करतात, कधी समजून घ्यायचा प्रयत्न करतात? समाज फक्त लग्नाच्या वेळेस ते डायरेक्ट आपलं म्हणजे अंतविधी असते ना तेव्हाच येत असते. फक्त समाज एवढं नावापुरतच असतं असं मत आहे तुझं? स्पष्ट. होय, समाज हा कधीच आपल्या वेळ